आज आपण बनवतोय कांदा बटाटा पोहे। त्याच्यासाठी मी हे पोहे स्वच्छ धुवून भिजत घातले, 2 कांदे घेतलेत, 1 बटाटा सोलून त्याचे काप करून स्वच्छ धुवून घेतले, कढीपत्ता आहे, 3 मिरच्या आहेत, टोमॅटो आहे, शेंगदाणे आहेत, अजून तुम्ही लिंबू साखर पण टाकू शकतात। आता आपण हे कांदे कापून घेऊ। आता ह्या कांद्याचे ना फक्त 4च भाग करायचे, एका असं बारीक कापून घ्यायचं जास्त। मोकळा करून आता आपण पोहे बनवायला घेऊ। हे बघा, मी आधीच तेल तापत ठेवलेलं। आता टाकू याच्यामध्ये मोहरी, मोहरी चांगली तडतडली की शेंगदाणे टाक। शेंगदाणे काढून घेऊ आपण वाटीत। चांगलं तर टाकू मिरच्या, कढीपत्ता, टाकू कांदे, पर्यंत आपण कांदा थोडा ब्राऊन होऊ देऊ, थोडा नरम पडू देऊ, मग त्याच्यात बटाटे टाकू।
तोपर्यंत आपण पोह्याला मीठ आणि हळद लावून घेऊ. हे बघा, हळद टाकते. मीठ टाकते. तुम्ही लिंबू आणि साखर टाकणार असला ना तर ह्याच पोह्यांमध्ये असे लिंबू पिळून घ्यायचं आणि साखर टाकायची आणि असं एकजीव करायचं. आता हे एकदम कोरडं झालं आहे बघा. आपण ह्याला आता थोडं पाणी लावू. पाणी लावल्यामुळे पोहे मस्त कापसासारखे मऊ, तोंडात टाकताच विरघळतात असे कांदे पोहे होतात. कधी पण पोहे करताना थोडं पाणी लावायचं पोहे, किंवा तुम्ही पोहे टाकायच्या आधी त्या कांद्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं. कांदा आता नरम पडला आहे थोडा. आता आपण ह्याच्यात टाकू बटाट्याचे काप. एकदम बारीक करायचे नाही, मग ते काही एवढं चव नाही. थोडे असेच याला मस्त फ्राय होऊ देऊ. हे बघ, कांदा बटाटा मस्त फ्राय झाला आहे. आता आपण टाकू याच्यामध्ये पोहे. पोह्यांना थोडं पाणी लावायचं, तेव्हा ते छान मऊ होतात, तोंडात टाकतात विरघळत. मस्त झाले पोहे, मऊ, एकदम मऊ पोहे झाले. आपण ह्याच्यात कांदा बटाटा पोहे खूप छान लागतात. एक वेळा नक्की रेसिपी करून बघा. माझ्याकडे ना कोथिंबीर नाही आहे, त्याच्यामुळे मी कोथिंबीर टाकली नाही, पण तुम्ही कोथिंबीर नक्की टाका. कोथिंबीरने अजून छान चव येते. याच्यावर आपण याला आता आपण सजवू. चला, याच्यावर टाकू आपण थोडासा खोबऱ्याचा खीस, शेंगदाणे ना पोह्यांमध्ये नाही टाकायचे, मग ते नरम पडून जातात. असे टाकले का ते मस्त खुसखुशीत राहतात. थोडी शेव,
आटे. कशी वाटली रेसिपी? आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. या पोहे खायला.